बातमी वंचितच्या गोटातून अमरावतीत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली। वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचं चित्र आहे। समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली। वंचितकडून जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्यावर आता काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वंचितने आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिल्याने जिल्हाध्यक्ष नाराज आहेत। तसंच रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप गवई यांनी केला। आता वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई बळवंत वानखेडे यांचा प्रचार करणार आहेत। वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला। आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ जाऊ, पण रिपब्लिकन सेना या जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांना वंचितच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान न देऊन त्यांच्यावर फक्त आणि फक्त हे करा ते करा अशा भूमिका घेऊन कोणतंच प्लॅनिंग वंचितच्या हिशोबाने इथे जिल्ह्यात होत नाही। जे संविधान विरोधी आहे त्यांना दळ देण्यासाठी जी येणारी सीट आहे त्याला ताकद देणं फार आवश्यक आहे। काँग्रेसला पाठिंबा नाही या समाजातील उमेदवार असल्यामुळे आम्ही ताकदीने बळवंत भाऊ एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।